इमोशनल प्रश्न आहे. पहिलं जे होतं की ओतीव बांधा रंग गव्हाळा गोरचंद्राची उदात्त गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझ्या रामाची. हे कुणाला उद्देशून आहे? या गावाला उद्देशून आहे. अण्णाभाऊ कुणाला असं सामान्य आपल्या दूर राहिलेल्या बायकोला उद्देशून हे लिहितायत का? नाही, हे लिहितायत की बेळगाव किती सुंदर आहे, कारवार किती सुंदर आहे. त्या सौंदर्याचं वर्णन आहे, त्यांच्या बायकोचं वर्णन नाही आहे, त्या सौंदर्याचं वर्णन आहे. आणि आज तुम्ही ज्या वेळेला जाता तिथे त्यावेळेला लक्षात येतं की हो काय सुंदर भाग आहे हा. हिरवा गार उसाची शेत डोंगर दर्या वा 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 वा. निपाणी नंतर त्यावेळेला आपण जातो आणि आपल्याला असं वाटतं तिकडनं खरं तर तुम्ही मंगलोर पर्यंत जर का गेलात, मग तुम्ही कोस्टल बाजूनी जा किंवा हिलच्या बाजूनी जा, कर्नाटक बघत बघत आपण जातो आणि आपल्याला लक्षात येतं की ह्या स्वर्गाची सुरुवातच फक्त कोल्हापूरच्या दारात आहे. तिकडनं खरा स्वर्ग पुढचा सुरू होतो. स्वर्ग त्यांच्याकडे राहू द्या, दार आमचा आम्हाला परत द्या. शेवटचा अंतरा ऐकता त्यावेळेला लक्षात येतं की हे केवळ एका प्रेयसीला एका बायकोला मी मिस करतो एवढंच फिलिंग नाहीये, त्याच्या पलीकडे वेगळं फिलिंग आहे. ते फिलिंग काय आहे तर शेवटचा अंतरा मी तुम्हाला वाचून दाखवतो. अरे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची अन दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परितग मग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकड मैना भेट नाही माझी तिची. तीच गत झाली आहे या 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 खंडित महाराष्ट्राची. अन बेळगाव कारवार डांग उंबर गावावर मालकी दुजांची. धोंड खंडणीची कमाल दांडेलीची जीड बेकीची गरज एकीची. अन म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला या शाहिराची. आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका. विणी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मारा गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. महिन्याचं नाव काय आहे? माझ्या महिन्याचं नाव आहे बेळगाव, माझ्या महिन्याचं नाव आहे कारवार, माझ्या महिन्याचं नाव आहे डांग आणि उंबरगाव. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती का गायली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या गायली. असं ते आहे.